देरीत झाड पडल्यानं गर्भवती महिला जखमी. झाड पडल्यामुळे अनेक रहिवाशांच्या घरांना फटका. घटनेमुळे मालमत्तेचं मोठं नुकसान. रायगडमधील कुंडलिका नदीला रौद्ररूप. नदीचा रोहा शहराला वेढा. अष्टमी रायकर पार्क दमखाडी रोहाचा छोटा पूल पाण्याखाली. वर्सोवा येथील लोखंडवाला ओशिवारा परिसरात झाड टॅक्सीवर कोसळलंय. दुर्घटनेत टॅक्सीचं मोठं नुकसान झालंय. अंधेरी पश्चिम येथील गावठाण परिसरात झाड कोसळलंय. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. 2 ते 3 वाहनांचं नुकसान. रायगडच्या पळसदरी ठाकूरवाडी इथं दरड कोसळली. दरडीमध्ये अडकले तर 4 वाहनं बाहेर काढण्यात आली. दुर्घटनेत 4ही वाहनांचं मोठं नुकसान झालंय. पुण्यात गेल्या 24 तासात 200 मिलीमीटरपेक्षा जास्त पावसाची नोंद. लोणावळा पिंपरी चिंचवडमध्ये दुर्घटनांमध्ये काही लोकांचा मृत्यू झालाय. पुणे जिल्हाधिकाऱ्यांची ही माहिती आहे. पन्हाळा तालुक्यातील बोरगाव येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत पुरांचं पाणी शिरलंय. वर्गखोल्यांमध्ये चिखलाचं साम्राज्य. तातडीनं कायमस्वरूपी उपाययोजना करण्याची मागणी करण्यात आली आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांकडून राज्यातील पावसाचा आढावा घेण्यात आलाय. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन नियंत्रण कक्षातून मुख्यमंत्र्यांनी आढावा घेतलाय. रिक्तो आवडे किशोरी पेडणेकरांकडून पावसाचा आढावा. आपत्ती व्यवस्थापन कक्षातून पावसाचा आढावा घेतलाय. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंनी रुग्णालयातून घेतलाय पावसाचा आढावा. शिंदेंनी मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासोबत मुंबईतील पावसाचा आढावा घेतलाय. मंत्रालयासह शासकीय कार्यालयांना अर्ध्या दिवसाची सुट्टी जाहीर करण्यात आलेली आहे. अतिवृष्टी व वादळी वाऱ्यामुळे सुट्टीचे मुख्यमंत्री फडणवीसांचे निर्देश आहेत. अर्धा दिवस सुट्टीचा शासन निर्णय जारी करण्यात आलाय. मुंबईत पुढील 2 दिवस मुसळधार पाऊस कायम राहणार. मुंबईच्या काही भागात रेड अलर्ट जारी. हवामान विभागाचा अंदाज. कल्याण डोंबिवली पालिकेच्या महापौरांच्या प्रभागातील रस्त्यावर पाणी साचले. अटाळी ते आंबिवली गावादरम्यानचा रस्ता जलमय. वाहन चालकांचे हाल. बदलापुरात इमारतीलगतची माती खचल्यानं मोठं भगदाड पडल्यानं इमारतींना आणि शाळेला धोका निर्माण. पुण्यातील मुळशीत जांभे इथं पुराच्या पाण्यात 15 जण अडकलेत. पीएमआरडीकडून अडकलेल्या नागरिकांना सुरक्षित बाहेर काढण्याचं काम सुरू आहे. पुण्यात मुसळधार पावसाचा जोर सुरूच आहे. आज आणि उद्या पुण्यातील घाटमाथ्यावर रेड अलर्ट तर शहराला ऑरेंज अलर्ट जारी. इंद्रायणी नदीने ओलांडली धोक्याची पातळी. आळंदीमध्ये 250 पेक्षा अधिक नागरिक पुरात अडकलेत. लोणावळ्यात मुसळधार पाऊस. हुडको कॉलनीतील वेदांत अकॅडमी परिसरात पाणी साचले. एनडीआरएफकडून मदत कार्य सुरू आहे. चाकणच्या एका कंपनीतील 9 जणांचं रेस्क्यू. पुराच्या पाण्यात अडकलेल्या 9 जणांचं रेस्क्यू. पुण्याच्या हिंजवडीतील जांभे गावठाण पाण्याखालील एनडीआरएफकडून 25 नागरिकांची सुखरूप सुटका. नदीकाठावरील घरं जलमय. बाधित कुटुंबाचं सुरक्षित स्थळी स्थलांतर. लोणावळ्याच्या वेदांत अकॅडमीत 10 ते 12 विद्यार्थी पुरात अडकलेत. विद्यार्थ्यांचं पीएमआरडीएकडून सुरक्षितरित्या रेस्क्यू. मुसळधार पावसाचा पाणी अकॅडमीत साचलंय. साताऱ्यात मुसळधार पावसाचा कहर. महाबळेश्वर, पाटण, जावळी, वाई आणि सातारा तालुक्यातील शाळांना सुट्टी जाहीर. मेढा महाबळेश्वर मार्गावर केळघर घाटात दरड कोसळली आहे. मुसळधार पावसामुळे साताऱ्यातील नद्यांच्या पाणी पातळीत वाढ. कृष्णा नदीच्या पाणी पातळीत वाढ झाली. मराठे गावच्या पुलावर पाणी साचल्यानं गावाकडे जाणारा संपर्क आता तुटलाय. रत्नागिरी मुसळधार पावसामुळे रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील छत कोसळले. छताचा 50 ते 60 फुटाचा भाग कोसळल्याची माहिती. या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी नाही. साताऱ्यातील महाबळेश्वरमधील वेण्णा नदीवरील छोटा पूल तुटलाय. पूल तुटल्यानं रस्त्याच्या दुसऱ्या बाजूला हॉटेलमधील अनेक पर्यटक अडकून पडलेत. पर्यटकांना बाहेर काढण्यासाठी सध्या शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. पालघरच्या जांभरोळी येथील धरणाच्या खालील भागातील भराव खचलाय. धरणाशेजारील 8 गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. वसईच्या कामनभेंडी पाडा मोरीगाव येथे अतिवृष्टीत घरामध्ये अडकलेल्या वसईतील 50 जणांचं सुरक्षित रेस्क्यू. वसई विरार नालासोपारा रेल्वे रुळावर पाणी साचले. विरार ते वसई रेल्वे स्थानकापर्यंत लोकल सेवा ठप्प. चर्चगेटपासून नायगाव रेल्वे स्थानकापर्यंत लोकल सेवा सुरू आहे. नाशिक महापौर उपमहापौरांकडून शहरातील खड्डे पडलेल्या रस्त्यांची पाहणी. अधिकाऱ्यांना खडसावत तात्काळ रस्ता दुरुस्त करण्याच्या सूचना. पनवेलमधील गाडेश्वर धरण परिसरात 2 तरुणांचा मृत्यू. पाण्याचा जोर वाढल्यानं पोहण्यासाठी उतरलेल्या 2 तरुणांचा मृत्यू. राज्यात सध्या निसर्गाचे विरोधाभास चित्र. संत ज्ञानेश्वर महाराज पालखीचं प्रस्थान होणाऱ्या आळंदीमध्ये इंद्रायणी नदीला पूर तर पंढरपुरातील चंद्रभागा नदीमध्ये केवळ गुडघाभर पाणी. नंदुरबारमध्ये पावसाअभावी महिनाभर उशिरानं मिरची लागवड.
मिरचीला भाव मिळणार का याबाबत शेतकऱ्यांमध्ये संभ्रम. मिरची उत्पादक शेतकरी अडचणीत. पालघर जिल्ह्यात पावसाची दमदार बॅटिंग. सकाळपासून पालघरमध्ये पावसाचा जोर वाढलाय. सूर्या प्रकल्पाचं धामणी धरण 29% भरलंय. दौंड बंधाऱ्यातून उजनीकडे पाण्याचा विसर्ग वाढलाय. भीमा नदीत 24,089 क्युसेकने आवक. साताऱ्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस. केळघर घाटात दरड. महाबळेश्वर मार्ग बंद. जावळी तालुक्यात मुसळधार पावसाचा फटका. कोलेवाडीत शेतकऱ्याची विहीर खचली आहे. मुसळधार पावसाचा मुंबई गोवा महामार्गावरील वाहतुकीला फटका. नागोठणे येथे मोठी वाहतूक कोंडी झाली आहे. 12 तासांहून अधिक काळ नागरिक बसमध्ये अडकून आहेत. महाड शहराला पुराचा फटका. सावित्री नदीने धोक्याची पातळी ओलांडली आहे. मुख्य बाजारपेठेत 4 फुटांपर्यंत पाणी साचलंय. मुसळधार पावसामुळे विमानसेवांवर परिणाम. विमानतळाकडे निघण्यापूर्वी आपल्या विमानांची स्थिती तपासा. इंडिगो, एअर इंडिया, आकाशा एअर इंडिया आणि स्पाइस जेटकडून प्रवाशांसाठी सूचना जारी. रायगडमध्ये नागोठणे शहरातील पूरस्थिती कायम. एसटी स्टँड, कोळीवाडा, बाजारपेठेच्या काही भागात अजूनही पाणी. अंबा नदीनं ओलांडली आहे धोक्याची पातळी. सातारा जिल्ह्याच्या पश्चिम भागात मुसळधार पाऊस. मेढा महाबळेश्वर रस्त्यावरील केळकर घाटात दरड कोसळली आहे. दादर पूर्वेत स्वामीनारायण मंदिर परिसरात झाड कोसळले. झाड बाजूला करण्यासाठी पालिका कर्मचारी घटनास्थळी. जोरदार पावसामुळे झाड पडण्याच्या मुंबईभरात अनेक घटना घडल्या आहेत. मावळमध्ये पावसाचा हाहाकार. मोठ्या प्रमाणात पाण्याचा प्रवाह रस्त्यावर. जुन्या पुणे मुंबई महामार्गावरून प्रवास करणं अवघड. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर ओसरलाय. नद्यांच्या पाणी पातळीत घट. हवामान खात्याकडून जिल्ह्याला ऑरेंज अलर्ट. उल्हास नदीनं धोक्याची पातळी ओलांडली. नदीकाठच्या गावांना सतर्कतेचा इशारा. पुण्यातील चाकण शहर तुंबले. परिसरात पाणीच पाणी. तात्काळ उपाययोजना करण्याच्या नागरिकांच्या मागण्या आहेत. पालघरच्या जांजोळीत धरणाखालील भागातील भराव खचला. जांजोळी सह परिसरातील गावांमधील नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण. स्थानिकांनी घाबरून न जाण्याचं प्रशासनाचं आव्हान आहे. भिवंडी शहर ग्रामीण भागामध्ये पावसाचा जोर कायम. सकल भागात पाणी साचण्यास सुरुवात. परिसरातील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय. पावसामुळे भाजीपाल्याचे भाव गगनाला भिडले. टोमॅटो 100, वांगी 80 रुपये पार. तर गृहिणींचं बजेट आता कोलमडलंय. कोल्हापुरावर पुरासह भूस्खलनाचेही संकट. 88 गावांना सतर्कतेचा इशारा. महसूल ग्रामविकासाच्या कर्मचाऱ्यांना गावावर विशेष लक्ष ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. लोणावळ्यात विक्रमी पाऊस. 24 तासात तब्बल 625 मिलीमीटर पावसाची नोंद. नवी मुंबईत मुसळधार पाऊस. ठिकठिकाणी दरडी कोसळण्याच्या घटना. मुंबई पुणे द्रुतगती मार्ग आणि जुना महामार्ग पुढील आदेशापर्यंत बंद आहे. पूरजन्य साथीचा धोका वाढला. यवतमाळमध्ये 169 गावांसाठी अलर्ट. 67 प्राथमिक आरोग्य केंद्र सज्ज. भरारी पथके, रुग्णवाहिका तैनात. पुण्याला जाणाऱ्या एक्सप्रेस रद्द. कल्याण रेल्वे स्थानकात पुण्याला जाणाऱ्या प्रवाशांचे हाल. प्रवाशांवर पुन्हा घरी परतण्याची वेळ. पिंपरी चिंचवडमध्ये संततधार पाऊस सुरूच आहे. पवना नदीच्या पाणी पातळीत वाढ. मोरया गोसावी गणपती मंदिरात पाणी शिरलंय. कशेडी घाटात दरड हटवण्याचे काम सुरू आहे. 6 तासांपासून महामार्ग वाहतुकीसाठी बंद आहे. नुकसानग्रस्त कुटुंबाचा थरारक अनुभव. वाहनांच्या लांबच लांब रांगा. नाशिकमध्ये जुनं झाड कोसळले. इंदिरानगर परिसरातील वृंदावन कॉलनीतील ही घटना. अग्निशमन विभागाकडून झाड हटवण्याचे काम सुरू आहे. झाड पडल्यानं सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. ठाण्यात भर रस्त्यात लोखंडी होर्डिंग कोसळले. ठाण्यातील वसंत विहार परिसरातील ही घटना. सुदैवानं कोणतीही जीवितहानी नाही. होर्डिंग्सच्या सुरक्षिततेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर. पनवेलमध्ये पावसाचा धुमाकूळ. नवीन पनवेलमधील बांठिया शाळेजवळ संपूर्ण रस्ता पाण्याखाली. अनेक गाड्या अडकून बंद पडल्याचं चित्र आहे. नाशिकमध्ये जुनं झाड कोसळले. इंदिरानगर परिसरातील वृंदावन कॉलनीतील ही घटना. साताऱ्यातील कराडमध्ये मुसळधार पाऊस. पेरणीच्या कामाला जोर. शेतकऱ्यांमध्ये आनंदाचं वातावरण. मोर्शी येथील अप्पर वर्धा धरणाच्या जलसाठ्यात 48 तासात 5.13% वाढ. मध्य प्रदेश सीमेवरील पावसामुळे जलसाठा वाढलाय. नाशिकच्या अंबडलिंक रोडचा प्रश्न तात्काळ मार्गी लावा. अतिक्रमण काढण्याच्या महापौर आणि उपमहापौरांच्या सूचना आहेत. नांदेड बिदर रेल्वे प्रकल्पाचा प्रश्न अद्याप रखडला. प्रश्न मार्गी लावण्यासाठी अशोक चव्हाण यांची काँग्रेस खासदार रवींद्र चव्हाण यांना साथ येणाऱ्या अधिवेशनात प्रश्न मार्गी लावण्याचं रवींद्र चव्हाण यांचं आश्वासन आहे.
बीडच्या विकासासाठी मराठवाडा वॉटर ग्रीड सारखी योजना राबवा, तर अन्याय आणि अत्याचाराच्या घटनांवर नियंत्रणांना मुंबईत भर पावसात मनसेचं आंदोलन. भाजपा मुंबई अध्यक्ष अमित साठम यांनी केलेल्या वक्तव्याच्या निषेधार्थ आंदोलन. अमित साठम यांच्या राजीनाम्याची मागणी आहे. कोल्हापुरात स्मार्ट मीटरच्या जबरदस्तीला ठाकरेंच्या शिवसेनेचा विरोध आहे. जबरदस्ती बंद केल्यास महावितरणाला टाळं आणि अधिकाऱ्यांना काळ फासण्याचा इशारा देण्यात आलाय. साताऱ्यात ग्रामपंचायत कामगार सेनेचं जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषण. कर्मचाऱ्याला मारहाण, शिवीगाळ आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेची विटंबना प्रकरणी आंदोलन. प्रस्तावित शक्तीपीठ महामार्गाविरोधात मुंबईत उद्या आझाद मैदानावर नियोजित धरणे आंदोलन. शेतकऱ्यांकडून स्थगित. पावसाची परिस्थिती लक्षात घेता आंदोलन स्थगित करण्यात आलंय. 4 बहिणी मुंबई पोलीस दलात तर 1 भाऊ सैन्य दलात भरती. लक्ष्मण हाके यांच्या उपस्थितीत जाहीर सत्कार सोहळा संपन्न. बीडच्या जीवाची वाडी गावातील 5 बहीण भावांची यशस्वी कामगिरी. शेतातील वस्तीसमोर पाण्याने भरलेल्या बॅरेलमध्ये पडून वृद्धाचा मृत्यू झाला. मृतवृद्ध मद्यधुंद अवस्थेत असल्याची माहिती आहे. दक्षिण सोलापूर तालुक्यातील निंबर्गी येथील ही घटना आहे. वाशिमच्या काटेपूर्णा अभयारण्यात कुरण विकासाची नवी मोहीम. मार्वेल गवत लागवडीला प्रारंभ. हरण चितळ सांभाळण्यासाठी नैसर्गिक अन्न साखळी होणार अधिक बळकट. तांदळी शेवई शेतशिवारात वन्य प्राण्यांचा धुमाकूळ. पेरणीनंतर माती उकरून बियाणे फसतं. शेतकरी संकटात. वडकीतील सेवा मार्गाची दयनीय अवस्था. खड्डे तातडीनं बुजवून रस्त्याची दुरुस्ती करावी. ग्रामस्थ आणि वाहन चालकांची मागणी आहे. अमरावती ते लडाख कन्याकुमारी बुलेट बाईकने प्रवास. अमरावतीच्या गुंजन गोळे यांनी रचला इतिहास. हनुमान मंदिराच्या बनावट पावत्या छापून देणगी उकळणाऱ्या टोळीचा पर्दाफाश. नागपूरच्या जामसावळीतील ही घटना. चिखलदरा येथे विकेंडला एकतर्फी वाहतुकीचा निर्णय. ग्रामीण पोलिसांचा मोठा बंदोबस्त. चिखलदरा शहरात प्रवेश करण्यासाठी आणि बाहेर पडण्यासाठी स्वतंत्र मार्ग निश्चित. कोळसा क्षेत्रातील गवताळ भागात 30 चितळांचे यशस्वी स्थलांतर. मोहिमेदरम्यान एकाही प्राण्याला दुखापत किंवा जीवितहानी झाली नाहीये. मोहाडी शहरात रात्रीच्या वेळेस पथदिवे बंद. नागरिकांना करावा लागतोय काळोख अंधाराचा सामना. छत्रपती संभाजीनगरात बार पबवर कडक निर्बंध. 60 दिवसांची कडक अधिसूचना जारी. रात्री 1 नंतर अन्न किंवा मद्याची नवी ऑर्डर देता येणार नाही. डीजे संगतीचा कार्यक्रम रात्री 10 वाजता बंद करणे बंधनकारक. नंदुरबार जिल्हा पोलीस दलाची दमदार कामगिरी. महिनाभरात 1,83,00,000 मुद्देमाल जप्त. 168 आरोपींना अटक. मावळ तालुक्यातील पाठण गावात घरावर दरड कोसळली. संबंधित घरातील संपूर्ण कुटुंब ढिगाऱ्याखाली अडकल्याची शक्यता. मदत कार्य सध्या सुरू आहे. देशातील उत्पन्नात संभाजीनगरची दमदार झेप. सरासरी वार्षिक कौटुंबिक उत्पन्नाच्या निकषावर 20वे स्थान. शहराचा देशातील 25 ब्रेकआउट सिटीजमध्ये समावेश. केंद्र सरकारचा मेटाला दिलासा. व्हॉट्सअपच्या युजर्स नेम फीचरबाबत उत्तर देण्यासाठी मुदतवाढ. बीडच्या अंबाजोगाईत एटीएम फोडणारी टोळी जेरबंद. 3 आरोपी अटकेत. वाहन जप्त. नायगावमध्ये पोलीस ठाण्यासमोरच चोरट्यांचा धुमाकूळ. 5 दुकानं फोडत चोरी. चोरीची घटना सीसीटीव्हीत चित्रित. वर्ध्यात देह व्यापाराच्या अड्ड्यावर स्थानिक गुन्हे शाखेची धाड. आरोपी पती पत्नीस बेड्या ठोकल्या. धुळे नंदुरबार मार्गावर एसटी बस ट्रेलरचा अपघात. चिमठाणे गावाजवळ बस आणि ट्रेलरचा समोरासमोर धडक. बस चालकाच्या प्रसंगावधानानं बसमधील 40 प्रवासी बचावलेत. बस चालक गंभीर जखमी आहे. ट्रेलर चालक घटनास्थळावरून फरार आहे. सासवड जेजुरी रोडवर बॅरिकेडला धडकून 2 गाड्यांचा अपघात. 2 गाड्यांचं नुकसान. जीवितहानी नाही. सांगलीतील ईश्वरपूरमध्ये बिबट्याचं दर्शन. बिबट्याला पकडण्यासाठी वनविभागाकडून प्रयत्न सुरू. बहे ते फारणेवाडी रस्त्यावर रस्त्याच्या कडेला बिबट्याचं दर्शन.
जालन्यात इस्कॉनच्या स्वानंद सुखकुंज अतिथीगृहाचं लोकार्पण. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ नाना बागडे यांच्या हस्ते उद्घाटन. 60व्या वर्धापन वर्षाचं औचित्य साधून नव्यानं बांधलेल्या अतिथीगृहांचं लोकार्पण. बीडमध्ये शेतकऱ्यांचं पाण्याच्या टाकीवर चढून शोले स्टाईल आंदोलन. शेत रस्त्याच्या मागणीसाठी शेतकऱ्यांचं आंदोलन. गडचिरोलीत रेतीघाट कंत्राटदारांनी मर्यादेपेक्षा अधिकच्या रेतीची तस्करी केल्याचा आरोप. शेतकरी कामगार पक्षाची ईडीकडे तक्रार. सांगलीत मुसळधार पावसामुळे पूरसदृश्य परिस्थिती. वारणा नदीनं पात्र ओलांडल्यानं नदीकाठाच्या शेतजमिनी पूर्णपणे पाण्याखाली. नदीवरील अनेक छोटे मोठे बंधारे पाण्याखाली गेल्यानं वाहतूक बंद. कल्याणच्या कोळशेवाडी परिसरात पावसाचा फटका. घराचं छत कोसळून महिला गंभीर जखमी. महिलेवर रुग्णालयात सध्या उपचार सुरू आहेत. सावंतवाडी गोवा मार्गावर इन्सुलिमेटमध्ये झाडाच्या मोठ्या फांद्या आणि वेली लोंबत होत्या. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून तुटलेल्या फांद्या वेली बाजूला करून रस्ता वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आलाय. भिवंडीत मुसळधार पाऊस सुरूच. अनेक भागांमध्ये पाणी शिरण्यास सुरुवात. पाण्याचा निचरा होत नसल्यानं काही भागात पाणी जमा आहे. भिवंडीत ईदगाह झोपडपट्टीत पाणी शिरले. पावसामुळे ईदगाह झोपडपट्टी परिसर जलमय. शेकडो घरांमध्ये पाणी. भागातील वीज पुरवठा खंडित झालाय. लातूरमध्ये कोयत्याचा धाक दाखवणाऱ्या आरोपीची धिंड. सीसीटीव्हीच्या आधारे पोलिसांकडून तपास सुरू. अजूनही आरोपी निष्पन्न होण्याची शक्यता आहे. साताऱ्यातील वीज खांबांवरील अल्युमिनियमच्या तारा चोरणारी टोळी अटक झालेली आहे. 4 आरोपींना अटक करण्यात आली. 11,43,600 रुपयांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. कोल्हापुरात तिवडे गँगची पोलिसांनी धिंड काढली. 1 कोटीची खंडणी मागणाऱ्या गुंडांची धिंड काढण्यात आली आहे. गडचिरोलीत शिपाई पदाचं बनावट नियुक्तीपत्र देऊन लाखो रुपयांची फसवणूक. 3 महिलांकडून 5,40,000 रुपये उकळणाऱ्या 2 आरोपींना अटक. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.